नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही दुःखात, संकटात असाल, अडचणीत असाल तर खचून जाऊ नका। हो, अगदी मी तुम्हाला सांगते, कारण आज स्वामी स्वतः तुमच्या दारात येऊन उभे आहेत। तुम्ही खूप काही सहन केलं आहे ना? कधी वाटत होतं का की सगळं संपलं, लोकांनी साथ सोडली, नशीब फिरलं आणि तुम्ही एकटा पडला आहात? पण लक्षात ठेवा, जेव्हा माणूस पूर्णपणे तुटतो तेव्हा स्वामी त्याच्या जवळ येतात। त्याचं आगमन, स्वामींचं आगमन गाजावाजात होत नाही, ते शांतपणे येतात। भक्ताच्या अश्रूमधून, त्याच्या वेदनेतून, त्याच्या हाकेतून। स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तू खचू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी कधीही उशीर करत नाही, ते येतात, योग्य वेळी येतात। तुमचं मन खऱ्या अर्थाने शरणागती घेतं। किती वेळा तुम्ही म्हणाला असाल की स्वामी आता मला वाचवा, माझं नशीब कधी उजाडेल, पण तुम्हाला माहिती आहे का की त्या प्रत्येक वेळी स्वामी तुमच्या दारात उभे होते, फक्त तुम्ही ओळखलं नाही। कधी एखादी अनोळखी व्यक्ती आली आणि तुमचं काम झालं, कधी अचानक पैसे मिळाले, तर कधी अडलेलं काम सहज अगदी सुटलं, कधी संकटात कोणीतरी योग्य वेळी मदत केली। तर हे काही योगायोग नाहीये, तर हेच आहे स्वामींचे संकेत। स्वामी कधी थेट येऊन सांगत नाही की अरे मी आलोय, ते तुमच्या आयुष्यात संकेताच्या रूपाने उतरतात। अचानक मन शांत झालं, जिथं आशा नव्हती तिथं दरवाजा उघडला। रात्री स्वामींचा फोटो डोळ्यासमोर आला। कोणीतरी म्हणालं की हार मानू नकोस, हे सगळं काही साधं नाहीये, ही स्वामींची उपस्थिती आहे, त्यांचं प्रेम आहे, त्यांची काळजी आहे। लोक म्हणतात की मी रोज स्वामींचं नाव घेतो पण काही होत नाही। अरे लेकरा, स्वामींचं नाव घेणाऱ्यांचं कधीच नुकसान होत नाही। कदाचित त्यांची कृपा दिसायला उशीर लागतो खरी, पण ती जेव्हा कृपा होते तेव्हा त्या व्यक्तीचं आयुष्यच बदलून टाकते। म्हणून स्वामींवर श्रद्धा ठेवा, त्यांच्या नावात एवढी शक्ती आहे की ती नियतीलाही बदलू शकते। ओम श्री स्वामी समर्थ हे नाव जर उच्चारलं तर वाईट ग्रह मागे हटतात, मनातील भीती नष्ट होते आणि तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होतो। एक उदाहरण सांगते, भक्ताची गोष्ट, की एक भक्त दररोज स्वामींचं नाव घेत होता। त्याचं आयुष्य संकटांनी खूप भरलेलं होतं। त्याची नोकरी गेली होती, घरचं वातावरण बिघडलं होतं, लोक त्याच्यावर हसत होते। मग तो दररोज म्हणायचा की स्वामी मला वाचवा, मी थकलोय खूप। एक दिवस तो रडत रडत म्हणाला की स्वामी, जर तुम्ही खरे असाल तर मला तुम्ही खून दाखवा। तर काय चमत्कार झाला, त्या रात्री त्याला स्वामी स्वप्नात आले। त्यांनी फक्त एकच वाक्य म्हटलं, बाळा खचू नकोस, मी तुझ्या दारात उभा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जुनी ओळखीची व्यक्ती भेटली, जिने त्याला नोकरी मिळवून दिली। मग काय, त्याचं आयुष्यच बदललं। त्या भक्ताने रडत म्हटलं, खरंच स्वामी आले होते, तसंच काहीतरी तुमच्या सोबतही होणार आहे, फक्त तुम्ही विश्वास ठेवा, स्वामी तुम्हाला जवळ घेतील। आणि स्वामी म्हणतात, अरे लेकरा, तू आज अंधारात असला तरी उद्या सूर्य उगवणारच आहे। तुझं काळं ढगाचं आभाळ स्वामींच्या कृपेने उजळणार आहे, फक्त तुम्ही एकच काम करा, स्वामींवर विश्वास ठेवा आणि थांबू नका। तुम्ही रडतात हे स्वामी बघतात, तुमचं दुःख यातना स्वामींना बघवल्या जात नाही। तुम्हीही लोकांच्या टोमण्यांनी जर त्रस्त झालात तर हेही त्यांना माहिती असतं स्वामींना, म्हणून आज ते म्हणत आहेत। स्वामी म्हणतात की खचून जाऊ नकोस, मी तुझ्या दारात येऊन उभा आहे। जेव्हा मनात वेदना वाढतात तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की स्वामी तुझं आयुष्य आता नव्याने घडवायला सुरुवात केली आहे। जुनं तुटतंय कारण नवं येतंय। कधी कधी संकट हे कृपा असते, कारण त्या वेदनेतूनच तुम्ही ईश्वराला जवळ करताय। म्हणूनच आजच्या या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फक्त एकच गोष्ट मी सांगू इच्छिते की खचून जाऊ नका आणि हार तर कधी मानू नका। लोक काय म्हणतात ते विसरा, कारण स्वामी तुमच्या बाजूला आहेत। ते तुमचे प्रत्येक अश्रू पुसायला तयार आहेत, ते तुमचं घर उजळवायला तयार आहेत, ते तुमचं आयुष्य नव्याने लिहायला तयार आहेत, तुमचे प्रारब्ध बदलायला तयार आहेत। फक्त तुम्ही म्हणा की स्वामी, मी सर्व तुमच्यावर सोपवलं आहे। अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने म्हणा, आणि बघा पुढच्या काही दिवसामध्ये चमत्कार घडेल।
तुमच्या दारात आनंद येईल, समाधान आणि स्वामींची कृपा एकत्र येईल. स्वामी कधी येतात ते कुणालाच माहित नसतं, पण ते आले की सगळं बदलतं. आज तुमचं दार उघडं ठेवा, कारण स्वामी स्वतः तुमच्या दारात येऊन उभे आहेत. ओम श्री स्वामी समर्थ. खचून जाऊ नकोस लेकरा, कारण तुझं नशीब आता बदलणार आहे. स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.